भागवण्यासाठी मोखाड्यात बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। या धरणाची पातळी 279.63 मीटर THD आहे। सततच्या पावसाने 4 ऑगस्टला पाण्याची पातळी 284 मीटर THD झाली आहे। त्यामुळे पहाटे 2:45 706.30 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मोखाडा तालुक्यात गेले आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। या धरणाची पाण्याची पातळी 279.63 मीटर THD इतकी आहे, तर धरण ओसंडून वाहण्याची पातळी 285 मीटर THD इतकी आहे। या धरण परिसरात संतप्त धार या धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे 4 ऑगस्टला पाण्याची पातळी 284 मीटरवर पोहोचली आहे। तसेच पावसाचा जोर कायम असल्याने पहाटे 2:45 धरणाचे 2 दरवाजे 10 सेमीने उघडण्यात आले आहेत। त्यातून 706.30 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। मात्र पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी 284.24 मीटर झाली। त्यामुळे सकाळी 9 वाजता धरणाचे 5ही दरवाजे 40 सेमीने उघडण्यात आले आहेत। यातून 7416 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। तर पाण्याचा विसर्ग सुरू होण्यापूर्वीच मोखाडा तालुक्यातील कोसाळे, करोळ, पाचावरण, कारेगाव, कडूचीवाडी आणि सावर्डे या वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मोखाडा तहसीलदारांकडून देण्यात आला आहे। तसेच वैतरणा नदी किनारी आणि धोक्याच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।